नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, मी आता किल्लेश्वरला जातोय. म्हणजे आपलं शंकरजी भगवानचं मंदिर आहे मुंबईमध्ये. तुम्हाला हाजी अली, चर्चगेट वगैरे सगळंच माहिती आहे. म्हणजे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलंय. आता तुम्हाला शंकरजी भगवानचं मंदिर दाखवतो, ते की खूप जंगलामध्ये आणि एकदम म्हणजे समुद्राच्या लाटा डायरेक्ट त्या मंदिरापर्यंत येतात. एवढं भारी सुंदर वातावरण आहे. तुम्ही जरा व्हिडिओ बघणार नक्की त्या शंकरजी भगवानच्या मंदिराला तुम्ही नक्की भेट देणार. तर तुम्हाला मी ते शंकरजी भगवानचं मंदिर दाखवतो. इथं मडमध्ये जिथे आणि ते कसं यायचं, काय यायचं तुम्हाला पण मी पूर्ण डिटेल सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता आपण मंदिराकडे जाऊया. हे बघा, म्हणजे तुम्ही मालाड स्टेशनवरनं पण येऊ शकता किंवा बोरिवली स्टेशनवरनं पण येऊ शकतात. म्हणजे तुम्ही या बस स्टॉपला उतरू शकतात. बघा, मालाड स्टेशनवरनं 271 बस पकडायची, नंतर 269 बस पण पकडून तुम्ही येऊ शकतात बोरिवलीवरनं. त्या स्टॉपला उतरल्यानंतर हे बघा, इथून आपल्याला सरळ जायला लागतं. म्हणजे तुम्हाला मंदिर दिसणारच आहे, गारबादेवी मातेचं मंदिर आहे. ते बसस्टॉप समोर पण तुम्हाला दिसणारच आहे. मग त्या मंदिराच्या जवळनं तुम्ही इथून सरळ गेलात ना, त्या किल्लेश्वर मंदिराला जातात तुम्ही. तिथे एअरफोर्सचं ऑफिस वगैरे तुम्हाला ते दाखवलं मी नंतर. ये तुम्हाला ही म्हणजे पूर्ण जी भिंत दिसते ना, पूर्ण एअरफोर्सचीच येते. म्हणजे डायरेक्ट या मंदिरापर्यंत जी पूर्ण भिंत दिसणार तुम्हाला. म्हणजे एवढं भारी वाटतं नाही तर, एकदम सुंदर असं वातावरण आहे, एकदम म्हणजे शांतता एकदम. तुम्ही म्हणणार मुंबईमध्ये नुसती किचकिच किचकिच असते, तर हे बघा, अंधेरी, मालाड, बोरिवली याच्याजवळ पण हे असं पूर्ण जंगल आहे. या जंगलामध्येच शंकरजी भगवानचं मंदिर आहे. ते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. चला तर आपण जाऊया आता. पण आता म्हणजे एवढं शांतता वाटते ना, मी आपलं चालत जातो. असं नाही की इकडे रिक्षा वगैरे जात नाही, रिक्षावाले पण जातात. आपलं मार्केटमधनं जर बसले ना तुम्ही मार्केटमधनं, तर 50 रुपये घेतात. आणि तिकडनं वरसं जेटीवरनं जर आलेत ना, तिथून पण 50 रुपयेच घेतात ते किल्लेश्वर जाण्यासाठी. म्हणजे तुम्ही बाईक पण घेऊन जाऊ शकतात, कार पण, परत आपल्या रिक्षाने पण जाऊ शकतात. मी तर आपला चालतच जातो आहे. मी आपल्या जवळच राहतो, म्हणून मला काही 10 मिनटं चालत जायला लागतात. आज सोमवार होता तर बरेच जण आज चालत जात आहेत. आज म्हणजे पूजा वगैरे पण असते तिथं, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथं ते पूजा वगैरे करतायत ते. नंतर हे आपले कोळी बांधव असतात ना, ते मच्छी पकडण्यात ते जाळी वगैरे ते शिवतायत ते. म्हणजे आज एवढं शांतता वाटतं ना, तुम्हाला वाटणार की मी मुंबईमध्ये नाहीच आहे. एवढे प्रकारची शांतता वाटते. म्हणजे नुसतं पक्ष्यांचा आवाज वगैरे एवढं भारी वाटतं ना ऐकायला. असं वाटतं की आपण या जंगलामध्येच घर वगैरे बांधून घ्यायचं. एवढं मस्त वाटतं डायरेक्ट. तर हे बघा, आपलं एक किल्लेश्वर महादेवांचं मंदिर आहे. त्याचा हा गेट आहे. या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही इकडे उजव्या साईडला बघू शकता, तिकडे आपला सगळा शूटिंगचा एरिया, तो किल्ला वगैरे तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवणारच आहे. तिकडे किल्ल्यावरती पण जाऊ शकतात आपण. म्हणजे तिकडे शूटिंग वगैरे जास्त चालू असतात. चला तर आपल्याला आता याच्या आतमध्ये जायचं आहे. म्हणजे हा सरळच रस्ता आहे मित्रांनो. म्हणजे इकडे तिकडे जाण्याची कुठेच गरज नाही आहे. काही मार्केटमधनं निघालेत ना, सरळच्या सरळच रस्ता आहे. तिकडनं जर तुम्ही मार्केटमधून निघालेत, कुठेच इकडे तिकडे जायचं नाही. डायरेक्ट या रस्त्याने सरळ म्हणजे डायरेक्ट मंदिराकडेच जातो हा रस्ता. हे बघा, किती शांतता वाटते बघा तुम्ही. आता हे पूजा वगैरे करून येत आहेत. म्हणजे नुसतं अशा पक्षींचा, एवढा पक्षींचा भारी भारी आवाज ना, असं तुम्हाला खरोखर सांगतो वाटणारच नाही. तुम्ही गन फिरला असतील गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल वगैरे त्या साईडला, पण तिकडे तर तुम्हाला असा एकदम फॉरेस्ट एरिया दिसणारच नाही. तुम्हाला इकडे एकदम फॉरेस्ट एरिया दिसणार. आणि एवढी शांतता ना, म्हणजे दूरदूरपर्यंत लोकांचं पण आणि घरांचा पण काही संबंध येणार नाही. एवढं भारी वाटतं इकडे डायरेक्ट. तेव्हा किती मस्त वाटतं माहिती आहे. तुम्ही फोटोशूटसाठी पण इकडे येऊ शकतात. चला तर आपण इकडे मंदिराकडे आलो आहे. या मंदिराच्या समोरचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. हा पूर्ण समुद्र आहे मित्रांनो. तुम्हाला जिकडे नजर जाईल ना, तिकडे पूर्ण समुद्रच समुद्र आहे. हे बघा, मंदिर बघून घ्या तुम्ही. हा पूर्ण मंदिरचा परिसर आहे. तुम्हाला इथून ते अंधेरी वरसोवा ते पण बिल्डिंग वगैरे ते पण दाखवतो. एकदम म्हणजे समुद्राला लागून आहेत ते पण. तर हे बघा, मंदिर तुम्ही बघून घ्या. आपल्याला आता मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे. तिथं मंदिराचं मी दर्शन होऊन घेऊन घेतो. पण मित्रांनो, त्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, म्हणून मी आतमध्ये काही गेलो नाही. आपलं बाहेरनंच आपला कॅमेरा म्हणजे फिरून घेतला मी. कारण की तिथं आतमध्ये अलाउड नाही, तर कशाला उगीच आपण हागवपणा करायचा. हे बघा, इथं पूजा वगैरे चालू आहे. आणि आपला समुद्राचा व्ह्यू समोरनं बघा किती मस्त वाटतो. तुम्हाला किल्ला पण दाखवतो. तिथं बऱ्याच शूटिंगा वगैरे झाल्या आहेत. तो किल्ला पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही तर तो बाजीगर पिक्चर बघितलाच असेल ना, शेवटच्या सीनमध्ये त्या विलनला शाहरुख खान मारतो बघा, त्या किल्ल्यावरनं फेकतो. तो तुम्हाला किल्ला दाखवतो मी, थांबा. तर हे बघा, मस्त एवढं शांतता वाटते ना, खूप म्हणजे खूपच भारी वाटतं. इथं नेहमी या मित्रांनो, सोमवार मंगळवार राहिला ना, म्हणजे पूजा वगैरे चालूच असते इथं. खूप म्हणजे खूपच भारी वाटतं डायरेक्ट. हे बघा, किती एकदम शांतता वाटते एकदम. चला तुम्हाला बीच वगैरे दाखवतो मी. आता मंदिरातनं बाहेर पडलो आणि तिथं समोरच एक म्हणजे डायरेक्ट हे सगळ्याला डायरेक्ट
समुद्राच्या ज्या लाटा आहेत ना त्या डायरेक्ट त्या मंदिराच्या त्या भिंत आहेत ना त्यालाच डायरेक्ट त्याच्याजवळच येतात, डायरेक्ट त्या भिंतीजवळ. म्हणजे एवढं भारी वातावरण वाटतं. तुम्ही वाटतं का तुम्हाला हे मुंबई आहे असं? तरी मेन मुंबईमध्येच आहे मित्रांनो. अंधेरी जवळ आहे, मालाड जवळ आहे, बोरिवली जवळ आहे. अर्धा एक तासाचा रस्ता पकडा तुम्ही मालाड बोरिवलीवरून, एवढं भारी वाटतं. तेव्हा तो किल्ला दिसतोय ना तिथं शाहरुख खान बघा त्या बाजीगर पिक्चरमध्ये त्या विलनला फेकतो तिथून, तोच किल्ला आहे हा. आणि म्हणजे बऱ्याच शूटिंगमध्ये आहे मित्रांनो हा. म्हणजे बऱ्याच पिक्चरांमध्ये हा किल्ला आहे. तुम्ही जर प्रत्यक्ष बघणार तर तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. तर हे बघा पाणी तर एकदम स्वच्छच आहे, म्हणजे विशेष नाही आहे समुद्र. ते बोटी वगैरे परत आपल्या मासे पकडायला जात आहेत. म्हणजे असं वाटतं ना की खूपच भारी आहे. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसणार की मुंबईमध्ये पण असं एरिया आहे असं. हे तुम्हाला मच्छी वगैरे सुकवण्यासाठी इथं ते लाकडं वगैरे बांधलेत आपल्या कोळी बांधवांनी. म्हणजे खूपच भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही नक्की भेट द्या इकडं. जर कधी मुंबईमध्ये फिरायला आलेत ना तर नक्की या साईडला. जे आपले गावा साईडनं पण येत असतील ना त्यांनी बरेच आपले ताज हॉटेल वगैरे त्या साईडला बरेच जण गेट ऑफ इंडिया वगैरे फिरायला जातात. त्यांना म्हणा इकडे पण या जरा बोरिवली वगैरे त्या साईडला फिरायला. काय नुसते मरीन ड्राईव्ह येऊन ते बीच बघत असतात. तुम्हाला इकडे बीच पण भेटतील आणि एवढं भारी सौंदर्य एकदम, म्हणजे वातावरण पण तुम्हाला चांगलं भेटेल. ठीक आहे, चला तर मित्रांनो आता जाऊया आपण घरी. आता म्हणजे मला पण लेट झालं, 1-1.5 तासापासून इकडे होतो मी. एवढं शांतता वाटत होतं ना, एकदम माइंड फ्रेश होतो डायरेक्ट. म्हणजे